आणि मंडळी सकाळी सकाळी आपल्या घरी गाय आलेली आहे, वासरू ज्याला म्हणतात. आणि आईने नुकतंच त्यांना भात दिलेला आहे जेवणासाठी. मस्त बघताय तुम्ही, गळ्यामध्ये घंटी वासरूच्या. हात लावून नाही देत मला, नको लावू सांगते. देवाईने आपल्याला सकाळी सकाळी गोड खाणं म्हणजे लापशी दिलेली आहे. देवाई कशी बनवतात ते मला जरा दाखवायचं होतं आपल्या मित्रांना. खूप कमेंट आल्या होत्या मला, तुमच्यामध्ये जी लापशी असते ती कशी बनवतात. तर नेक्स्ट टाइम देवाई बनवेल तेव्हा खाऊया आपण. नाही गे मस्त गोड गोड सकाळी सकाळी. काय नाही रे बाबा, त्या खाण्याला काय थकला मस्त आहे. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर मंडळी, आज तौक्ते वादळचा दुसरा दिवस आणि परवा संध्याकाळपासून आपल्या इकडे मुंबईमध्ये वादळ आला होता आणि खूप काही नुकसान झालं आहे. म्हणजे मी खूपदा आमच्या घराच्या टेरेसवरती गेलो आणि हालत खराब होती या झाडांची वगैरे. आणि मी जेव्हा इंस्टाग्रामवरती लाईव्ह गेलो होतो तेव्हा आमच्या बाजूच्याच घराचा एक पत्रा पण उडाला होता. एवढा नुकसान नाही झालं आहे, पण थोडाफार नुकसान तर झालं आहे वादळाला म्हटलं तर. आणि हा वादळ लाईक आपल्या मुंबईपासून 150-160 किलोमीटर लांबून गेला आहे, तरी पण थोडंफार नुकसान तरी झालंच असेल. आणि आमच्या गावामध्ये 24 तासाच्या वर झालेत. म्हणजे सकाळी 6 वाजता लाईट गेली होती, आता 8:23 झालीत. म्हणजे 24 तासच्या वर आमच्या इकडे लाईट नाही आहे. काल रात्री आम्ही मस्त त्या कॅन्डल लाईट डिनर केलं आहे. म्हणजे कॅन्डल पण जेवढ्या होत्या तेवढ्या संपून गेल्या. मी जे दिवाबत्ती करतो घरामध्ये देवाऱ्यामध्ये, त्या लाईटवरती आणि मोबाईलवरती आमचं जेवण खावण आणि बाकी सर्व जे काही ॲक्टिव्हिटीज असतात त्या केल्यात. अनाया इथे ब्रिक्स बनवतोय. काय काल कसं झालं तुझं? अंधारामध्ये झोपून गेलीस ना? आम्हाला झोपच नाही येत होती, लाईट पूर्ण गेलेली, काय झोपच नाही येत होती. आम्ही असेच बसलेलो. मग डॅडीने मला स्टोरी सांगली, आम्ही सगळे झोपले. आता सकाळ झाली आणि देवआईने मस्त आपल्या व्हिडिओमध्ये लापशी दाखवून सुरुवात केली. तर आता नाश्ता वगैरे करूया आणि मग जेटीला वगैरे जाऊया आणि आपल्या बोटी वगैरे सर्व काही सुरक्षित आहे की नाही ते बघूया. आणि मंडळी, तुम्ही बघताय आपल्या करंजा जेटीला बुडालेली बोट आणि त्याला आता बाहेर काढायचा प्रयत्न करतायत. म्हणजे हे प्लॅस्टिकचे कॅन लावलेत 20-20 लिटरचे, त्याच्याने ती वर फ्लोट होणार. आणि वर फ्लोट झाल्यावरती इकडे जो कॅप्स्टन आहे, जो इंजिन आहे, त्याच्यावरती हे लोक तिथून खेचत आता सुकटीवर घेऊन जाणार ना रे, किनाऱ्यावर घेऊन जाणार. आणि त्याच्यामध्ये काय फॉल्ट आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम झाला, कशी बुडली ते शोध लावण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि आता तुम्हाला दिसतो आपला मित्र, त्याला अजून कॅन बांधताना म्हणजे ती अजून फ्लोट होईल, कारण जवळ जाणार तसे पाणी कमी होणार आणि ती लागायला जमिनीला बॉटमला लागायला सुरू होणार, म्हणून तिला फ्लोट करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे आता हिला काय खालबिल पडलाय काय? चेक नाही केला होता आम्ही. हां, चेक केल्यावर समजत. आणि आता तुम्हाला दिसतं तेजस पाटील ह्याची ही बोट आहे. तर तेजस, कसं काय झालं आहे? ते दुपारी 2:30च्या टायमिंगला वारा निघला. हां, वाळच्या जेटीवर बोट होती, जेटीवर खाली आली, जेटीवर खाली आली, पाणी पडलं. म्हणजे एवढ्या मोठ्या लाटा येत होत्या आणि वारा पण जाम सुटला होता ना आपल्या इकडे. तर मंडळी, वरती जेटीवरती बोट त्या मोठ्या लाटाने पाण्यात पडलेली दिसते तुम्हाला. आता निघेल का ही? वर निघेल आता ते जवळ नेऊन आपण किनाऱ्यात नेऊन सुकून तुला काय झालं का बघायचं, चेक करायचं. नंतर मग तिला तरवाचा प्रयत्न करायचा. मग याचा इन्शुरन्स वगैरे काय असते? इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स असते ना? इन्शुरन्स सर्व भरलेलं आहे आपल्या सोसायटीमध्ये? नाही, इथे उरणमध्ये सोसायटीतून आहे मंडळी. तर सांगते इन्शुरन्स वगैरे आहे. तर अशा काही प्रॉब्लेम झाला, अशा नॅचरल कॅलॅमिटीज ज्या येत असतात त्याच्यामध्ये इन्शुरन्स आपला काम करत असतो. आता बघताय तुम्ही आपला मित्र, हा तुझा भाऊ आहे ना? योगेश याचा भाऊ आहे. खूप स्ट्रगल करते कॅन बांधण्यासाठी आणि त्या बोटीला फ्लोट करायचा प्रयत्न करते. आणि हा बोटीचा तुम्हाला कॅप्स्टन दिसते. या कॅप्स्टनमध्ये अशी रस्सी लावतात अशी, आणि या रस्सीने हा गोल फिरत असतो आणि त्या बोटीला खेचत असतो. तर या बोटीपर्यंत आणलं आहे त्या लोकांनी, बोटला खेचत. आता पुढच्या बोटीमध्ये पण जाणार आणि तिथे पूर्ण किनाऱ्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर बघूया कसं होतं.
खूप दुःख घटना आहे आपल्या इकडे झालेली. अजून काय झालंय का रे नुकसान आपल्या इकडे? भरपूर सुरकीच्या पाड्यात 2, सुरकीच्या पाड्यात पण बोटी बुडल्यात. हा म्हणजे 4-5 बोटी बुडल्यात वादलामध्ये. आणि इथे समोर पण तुम्ही डिंगी एक छोटी बोट बघताय, ती पण बुडालेली आहे ना, अर्धी बुडालेली आहे. आणि तिथे पण 2 डिंगे आहेत, तिथे पण बुडालेले आहेत. म्हणजे कमी कमी 5-6 बोटी या वादलामध्ये, 8-9 बोटी 8-9 बोटी सांगतात या वादलामध्ये बुडालेल्या दिसतात तुम्हाला. आणि मंडळी आता मी आपल्या गावातल्या सुरकीच्या पाड्यामध्ये आहे आणि इथे पण तुम्ही बोटला बघताय, इथे पण पूर्ण हिसक्यामुळे, मोठ्या मोठ्या लाटांमुळे हा किनाऱ्याला आलाय बोटला. एकदम कालच्या वाऱ्यामध्ये आलेला दिसते तुम्हाला. म्हणजे जो टॉक्ते सायक्लोन आला होता आपल्या इकडे, त्याच्याने झालेलं नुकसान दिसते आपल्या गावामध्ये. पूर्ण बोटला बघताय तुम्ही, गावामध्ये मोठ्या मोठ्या लाटांनी इकडे आलाय आणि त्याला आता वर घ्यायचा प्रयत्न करतात. प्रीतम वासुदेव आपल्या गावातला मच्छीमार आहे, त्याचा बोटला आहे हा. मोठ्या मोठ्या लाटा ज्या आपल्या तुफानामध्ये आल्या त्याच्यामध्ये पूर्ण नांगीमध्ये आलाय, म्हणजे किनाऱ्याला आलाय आणि पूर्ण फुटला आहे असं सांगतात. आणि आता त्यासाठी आपण हायड्रा मागवला आहे. तो या बोटीला वरती घेणार आणि त्याचा मग काम करणार. म्हणजे हा तुम्हाला दुसरा बोटला दिसतो आपल्या गावातला या सायक्लोन, टॉक्ते सायक्लोनमध्ये एकदम नुकसान झालेलं असं म्हणू शकता. हे इकडे तुम्ही बघताय, हा पूर्ण वादलामध्ये हा जो लाकूड असतो ज्याला आपण पटाण म्हणतो, ते पूर्ण डॅमेज झालाय पंख्याच्या खाली. तुम्हाला दिसते रोमेश, जो वासुदेव बालकृष्ण कोळी यांचा मुलगा आहे आणि आता आपल्याला माहिती देणार. मग रोमेश कुठं होता हा बोटला? कचोऱ्यावर लावलेला होता. कचोऱ्यावर आपल्या समुद्रामध्ये लावलेला होता. मग काय झाला? अचानक तुफान आला, बुडाला. अच्छा, मोठ्या मोठ्या लाटा आला म्हणून इकडे आला एकदम नांगीला आणि भरपूर नुकसान झालंय तुमच्या बोटल्याचं. सर्व गेलं सांगते, पूर्ण नुकसान झालंय. जाळी वगैरे गेले तुम्ही बघताय, ज्याच्याने आपण मासली वगैरे पकडतोय. बोटल्याचं पूर्ण डेक वगैरे काढली आणि आता मशीन पण काढायचा प्रयत्न करतायत. आणि मशीन वगैरे सर्व पूर्ण हलका झाल्यावरती या हायड्राने त्याला वर घेणार. म्हणजे खूप नुकसान झालंय आपल्या मच्छीमाराचं, तुम्ही बघू शकता इकडे. ठीक आहे रोमेश. तर मंडळी आता मी आहे कोंढरी गावामध्ये आणि तुम्हाला बोटला दिसते, पूर्णपणे बुडलेला बोटला दिसते. आणि हा तिसरा बोटला आहे आपल्या गावामध्ये बुडलेला. अजून बोटले आहेत पण ते दाखवायच्या म्हणजे अशा परिस्थितीमध्ये नाही तर तुम्हाला दाखवली असती. खूप वाईट प्रसंग आला आहे आपल्या मच्छीमारांवर या वादळाने, आपण सांगू शकता. बघता पूर्णपणे डुबलेला आहे. आता आपल्याला एक इकडचाच कोंढरीमधला एक मित्र भेटला, तो सांगितला की त्याला आता हायड्रानी वगैरे काढणार, सर्व तेच प्रोसिजर करणार आहे जिकडे आपण मागच्या बोटीमध्ये बघितले त्या बोटलामध्ये काढताना बघितलं त्या. आणि हा तिसरा बोटला दिसतोय तुम्हाला बुडलेला, हा बहुतेक डोंगरेचा आहे सांगितलं ना. डोंगरे म्हणून एक आहेत, त्यासोबत आपण वावरी टाकताना एक व्हिडिओ बनवला होता, त्यांचाच बोटला दिसतोय तुम्हाला आता बुडलेला. टॉक्ते वादळमध्ये भरपूर बोटली बुडलीत आपल्या गावामध्ये आणि एक झाड पण पडलंय. तो झाड बघायला भेटते का बघूया आता आपण. चला मित्रांनो, आता परत आलोय मी करंजा जेटीला आणि इथे तुम्ही बघताय अजून एक डिंगी म्हणजे छोटा बोटला बुडलेला दिसतोय आणि ती बोट त्याला खेचून किनाऱ्याला घेऊन चालले. भरपूर नुकसान झालंय मंडळी. तुम्ही बघताय इकडे आपल्या करंजा मच्छीमारांचा टॉक्ते वादळने. ही एक बोट, त्याच्या बाजूला हा छोटा बोटला, परत त्या आपण सुरकीच्या पाड्यामध्ये गेलेलो तिथे एक बोटला भेटला आणि कोंढरी पाड्यामध्ये गेलेलो तिथे एक बोटला भेटला. गावामध्ये मंडळी भरपूर पत्र वगैरे पण उडालेत आणि आपलं झाडं पण पडलीत असे सांगतात. पण तिथे जाणे मुश्किल आहे, थोडा टफ आहे. म्हणून आता तुम्हाला ही बोटलीच दाखवतोय मी. म्हणजे खूप नुकसान झालंय ना. कुणालच्या बोटल्याचं 5-6 तुकडे झाले बघितलं. कुणालच्या तो एक अजून एक बोटला, तो दाखवायचा म्हणजे तो दाखवायचा म्हणजे याचा नव्हता. खूप नुकसान झालंय त्या मच्छीमाराचं, म्हणून मी तो बोटला दाखवला नाही. तरी तुम्ही या बाजूला बघताय आपल्या गावातली एक बोट आहे नवापाड्यातली आणि पुढची चेन तुटून ती वाकडी झालेली आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या इकडे की त्या जो कचोरा असतो आपण ज्या बोटीला उभा करतो ज्याच्यावर, त्याची चेन तुटलेली दिसते. तुम्ही पुढचा कचोरा बघताय, त्याची पूर्ण चेन तुटलेली आहे आणि वाकडी झालेली आहे. म्हणजे किती स्ट्रॉंग वादळ होता तुम्ही अंदाज लावू शकता. आणि ही बोट तुम्हाला दिसते या बाजूला, तिचाही कचोरा तुटलेला आहे सांगतात आणि ती वाकडी पडलेली आहे. म्हणजे खूप नुकसान झालं आहे आपल्या गावामध्ये टॉक्टे वादळने असं तुम्ही बोलू शकता.